संतोष गावडे जर आपण आसपास असाल तर आपल्यालाही विनंती असेल की आपणही आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। तसेच गजा वैद्य, उदय वैद्य आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। तसेच समालोचक, आजच्या दिवशी लाभलेले समालोचक निखिल भरतू साहेब सर आपल्याला विनंती करतोय की आपणही आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। कालच्या दिवशी आपल्या या स्पर्धेसाठी 2 समालोचक आपण पाहत होतो, खास करून नाविलीचा सुपुत्र राहुल मांजरेकर आणि तळवणे गावातून आलेले समालोचक सन्माननीय सुरेंद्र मेस्त्री हे कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी मी नाना परब त्याचबरोबर निखिल भरतू आपल्याला विनंती करतोय, ज्या खुशी नेमन आणि तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपला या ठिकाणी स्वागत होईल। हॅलो, या ठिकाणी आजचे समालोचक निखिल भरतू यांना वेळेअभावी जायचं आहे। कृपया या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू करण्यापूर्वी त्यांना सन्मान चिन्ह सुपारीचं रूप देऊन सन्मानित करण्यात येते। या ठिकाणी भरत गवंडे यांना विनंती करतोय, या ठिकाणी सन्मान चिन्ह सुपारीचं रूप आणि हॅलो, या ठिकाणी समालोचकांना विनंती करतोय स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करण्यासाठी। धन्यवाद। तसेच महेश नाईक यांनी व्यासपीठावर यायचं आहे। तसेच पेंडुरगावचे माजी उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे। नाना प्रभ यांना विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। पेंडूर प्रीमियर लीग सन 2025 पर्व 11वे या ठिकाणी आत्ताच अंतिम सामना पार पडला। अंतिम सामन्यामध्ये आई भाऊ संघ विजय संघ ठरला तर उपविजेता संघ आई म्हाळसादेवी संघ ठरतोय। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतोय। या ठिकाणी खास स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत आणि ज्या दिवशी त्यांना तारीख ठरवण्यात येते त्यानंतर ते आपल्या गावाची ओढ असून या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित राहतात। असेच आपले ॲडव्होकेट भरत बाळकृष्ण गवंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत आपले राकेश मांजरेकर यांना विनंती करतोय की त्यांचं सुपारीचं रूप देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। तसेच हृदय नेमन यांना विनंती करतोय की या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच शुभम वैद्य यांना विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच सर्व संघ मालकांना विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर पेंडुरगावचे उपसरपंच निलेश नाईक यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर।
साळसकर सर यांचं स्वागत करतील मांजरेकर. सोसायटीचे व्हाईस चेअरमन विजय मोरजकर यांचं स्वागत करतील. तंटमुक्त अध्यक्ष उमेश सावंत यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. त्यानंतर पेंडुरगावचे माजी उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांचं स्वागत करतील. त्यानंतर हे मैदान बनवण्यासाठी ज्यांनी आम्हाला अनुमती दिली असे आमचे ओमकार भजन मंडळाचे बुवा उदय वैद्य यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. त्या ठिकाणी स्पर्धा असली की बक्षीस ज्यांच्या नावाने असतात असे आमचे सगळ्यांचे आवडते गजानन वैद्य यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. आणि या ठिकाणी दरवर्षी आपलीच स्पर्धा म्हणत या ठिकाणी एक दिवस या पेंडूर प्रीमियर लीग साठी गुणलेखनाचे काम पाहत आहेत आपले केतन गावडे यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. या ठिकाणी पेंडूर गावातील प्रत्येक खेळाडूची ओळख असणारे समालोचक आसोली गावचे सुपुत्र नाना परब यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. शासकीय ठेकेदार शुभम वैद्य यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. तसेच भविता शिरोडकर यांचं स्वागत करतील राकेश मांजरेकर. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. बाळा वडवडकर यांना विनंती करतोय राकेश मांजरेकर यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी साळसकर सर यांना विनंती करतोय स्पर्धे संदर्भात दोन शब्द व्यक्त होण्यासाठी. आणि आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा, कारण आम्ही तुमचेच आहोत. त्यामुळे आम्ही या पुढच्या वेळी त्या चुका नक्कीच सुधारू. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11वे. चुका मी काय प्रत्येक वेळी सांगतोय असं नाही. फार सुंदर अशी स्पर्धा, खरं म्हणजे आमच्यासारख्या 45 पार केलेल्या लोकांना. कारण आता या वयानंतर गवंडे साहेब आपला फिटनेस असणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या फिटनेससाठी ह्या ज्या 3 स्पर्धा आहेत, सरपंच चषक असो, घोडेमुख प्रीमियर लीग असो किंवा आपली पेंडूर प्रीमियर लीग असो, आपल्या गावातले काही लोक जे आहेत हे अतिशय ह्या स्पर्धेची, ह्या तिन्ही स्पर्धांची वाट बघत असतात. आणि ही स्पर्धा आहे म्हणून आमच्यासारखे 45 पार केलेली जी लोक आहेत ती कठोर मेहनत घेत असतात. त्यानिमित्तानं का असे ना, पण आमचं आयुष्य एक 4-5 वर्षांनी वाढतंय असं मला वाटतं. कारण या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धांमुळेच आम्ही आज या फिटनेसमध्ये आहोत असं मला तरी वाटतं. कारण त्या दिवशी 45 वर्षाची जी आपण मॅच बघितली, मला वाटते सरपंचशी होतो का ते, हां, तर म्हणजे आम्ही GPL का सॉरी, तर GPLमध्ये आम्ही उमेश सावंत होते, त्यांना माहिती आहे बघा की आम्ही त्या स्पर्धेचा म्हणजे टोटल स्पर्धेचा जेवढा आनंद घेतला नाही एवढा आनंद आम्ही त्या 45 वर्षाच्या स्पर्धेचा घेतला.
कारण प्रत्येकजण बॉल कसा धरत होता, बॅट कसे पकडत होता, हे हसून हसून म्हणजे अक्षरशः आम्ही एवढा त्याचा आस्वाद घेतला की त्यामुळं ही जी स्पर्धा आहे त्या तिन्ही स्पर्धा म्हणजे कोण कसा खेळतो, कोण कसा खेळतो, विचारांची देवाणघेवाण जी आहे, वर्षभर आम्ही आमच्या कामात असतोच, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला मन मोकळं करण्यासाठी हे 2 दिवस म्हणजे असे 6 दिवस आम्हाला मिळतात आणि या सर्व आयोजकांचं त्याबद्दल आम्ही खरोखर खूप खूप ऋणी आहोत. कोणीही जिंको, परंतु इथं या 6 दिवसामध्ये आमच्या विचारांची देवाणघेवाण असो किंवा दया पायनायक असेल, आमचा बेस्ट कॉमेडियन आहे तो, आणि मला वाटतं तो कोणालाही शिल्लक ठेवत नाही आणि त्यालाही कोण शिल्लक ठेवत नाही, कारण तो पुरेपूर या सगळ्या स्पर्धांमध्ये खरोखर सगळ्यांना तो आनंद देतो आणि सगळ्यांना म्हणजे मला वाटते तो कुठच्याही मॅचची कधी टेन्शन घेत नाही. तसेच आमचे उमेश सावंत असतील, मला वाटते मी पहिल्यांदाच त्यांच्या टीममध्ये होतो. टीम हारा जिका त्यांना काही फरक पडत नाही, तुम्ही खेळाचा आस्वाद घ्या हेच फक्त ते सांगत असतात. म्हणजे असे मालक आपल्या या गावामध्ये आहेत. खरोखर मी या सगळ्या मालकांचं खरोखर खूप खूप धन्यवाद देतो या मालकांना. मला एकच सांगावं असं वाटतं, आत्ता जर आपण बघितलं तर मार्च महिना चालू आहे. या मार्च महिन्यामध्ये खरं म्हणजे आपल्या ज्या स्पर्धा आहेत त्या कुठेतरी जानेवारी एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये या तिन्ही स्पर्धा व्हाव्यात, कारण आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या 10 दिवस अगोदर आलेल्या आहेत. या आपल्या स्पर्धांचा आस्वाद या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा घेता यावा, कारण आज ते खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांना सुद्धा वाटत असेल या स्पर्धाही ठेवणारी लोक अशी काय, आम्ही या स्पर्धांचा आस्वाद घेऊ शकत नाही आहे. म्हणजे त्यांनाही आपल्या या स्पर्धांचा मुलामुलींना त्या आस्वाद घेता यावा, त्यासाठी या स्पर्धा ज्या आहेत आपल्या ह्या जानेवारी एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये व्हावा, कारण 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धांचा आस्वाद घेता येत नाही, तर त्याही स्पर्धांचा तीही लोक आस्वाद घेतील आणि आपला आनंद जो आहे तो इथं व्यक्त करतील. त्यामुळे मी एक या तिन्ही मंडळांना मी विनंती करतोय, सूचना नव्हे, मी विनंती करतोय की या स्पर्धांचं नियोजन जे आहे ते जरा थोडं लवकर करावं. थोडंसं PPL संदर्भात खरं तर आता इथं खेळाडू फार कमी आहेत. मला तर वाटत होतं ही स्पर्धा होती की नाही, पण त्या घोडेमुखच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच मनात होतं, मनापासून होतं की ही स्पर्धा पार पाडावी. कारण घोडेमुख प्रीमियर लीग याच्यामध्ये आपल्या घोडेमुखचं नाव आहेच, सरपंच चषकामध्ये आपल्या गावाची आणबाण शान आहेच, परंतु पेंडूर प्रीमियर लीगमध्ये आपल्या गावाचं नाव आहे. त्यामुळं यापुढे ही स्पर्धा बंद पडते की काय, बंद होती की नाही हा शब्दही तुम्ही लोकांनी तोंडात घेऊ नका. आम्ही सगळी लोक तुमच्या पाठीशी आहोत, मोठमोठी लोक तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं पेंडूर प्रीमियर लीग स्पर्धा ही कधीही बंद पडू नये अशी वैयक्तिक माझी इच्छा आहे. मला वाटते माझ्याबरोबर जे सगळे साथी होते त्यांना मी म्हणत होतो, बाकी काही हो, पैशाची ॲडजस्टमेंट आपण काही करूया, पैशाचा जर प्रॉब्लेम असेल तर काही करूया, पण पेंडूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बंद पाडून देऊया नको, कारण पेंडूरचं नाव आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं इथून पुढे असा कोणी विचारही करू नका की पेंडूर प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पाडावी, कारण आपल्या पेंडूरचं नाव आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे या नावाची स्पर्धा आपण बंद पाडूया नको. सगळ्यांनी मिळून आपली मोठमोठी लोकं आपली मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठ्या ठिकाणी आहेत, त्यामुळं आपल्याला त्याही लोकांची साथ असेल, आम्ही आहोत. त्यामुळं मला सगळ्यांना विनंती करायची आहे की यापुढे पेंडूर प्रीमियर लीग असो, GPL असो, सरपंच असो, या कोणत्याही स्पर्धा म्हणजे बंद करण्याचा विचार करू नका, कारण आम्हा लोकांना आस्वाद घेण्यासाठी हे एक फार मोठं साधन आहे. त्यामुळं आमच्या आनंदावर कुठेतरी विजन तुम्ही लोकांनी टाकू नये अशी मी विनंती करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यानंतर मी विनंती करतोय आजचा संपूर्ण दिवस समालोचन केलेले नाना परब यांना. नमस्कार, सुस्वागतम. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय व्यक्ती, त्याचबरोबर सर्व माझे लाडके पेंडूर गावातील सर्व खेळाडू आणि सर्व टीम मॅनेजमेंट, सर्व आयोजन सुंदर होतं. कारण या पेंडूर गावची क्रिकेट स्पर्धा म्हटली तर आम्ही आतुरता असते आणि ती आतुरता या स्पर्धेत आपण सर्व खेळाडूंना खेळायला मिळते. खास करून या स्पर्धेचं आजचं हे स्वरूप यावर्षी थोडंसं बदललं आहे, कारण यूट्यूब लाईव्ह होतं, त्याचबरोबर क्रिस्टल ट्रॉफी. सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि या स्पर्धेला मला संधी दिलीत त्याबद्दल मी खरोखरच प्रथमतः तुमचा ऋणी असेल. परंतु एकच सांगेन की जे आपण क्रिकेट स्पर्धा खेळत असतात त्यासाठी
पंच म्हणून कुठेतरी आपण नवीन पंच म्हणजे ऑफिशियल्स जे असतात, खास करून आता सिंधुदुर्गात जे ऑफिशियल असतात त्या ऑफिशियलना आपण संधी द्या, कारण ही तुमची लीगची स्पर्धा असते. प्रत्येक खेळाडू सामना खेळून झाल्यानंतर त्याला लगेचच मैदानात उतरावं लागतं, कारण त्यानंतर आपण आपले जे काही नियम असतात, व्हाईट बॉल असो, LB पायचीचं अपील असेल, ते पायचीचं अपील ऑफिशियल आपल्याला सांगू शकतं. म्हणून त्यासाठी आपण यूट्यूब लाईव्ह असताना ऑफिशियलची पूर्णतः गरज होती, परंतु यानंतर आपण थोडासा विचार करावा. ऑफिशियलसाठी सिंधुदुर्गात भरपूर ऑफिशियल्स आहेत, मेन ऑफिशियल्स, त्यांचा विचार करावा आणि पुढील स्पर्धेसाठी आपण ऑफिशियल्स आपण या स्पर्धेसाठी द्यावेत अशी आपल्याला एक सूचना. आपण या स्पर्धेसाठी मला समालोचन करण्याची संधी ही 2 दिवसासाठी होती, परंतु कालच्या दिवशी मी इथं उपस्थित राहू न शकलो, त्याबद्दल मी प्रथमतः आपली दिलगिरी व्यक्त करतोय. आणि खास करून गोपी आणि निलेश वैद्य, त्याचबरोबर समस्त माझे पेंडूरचे सर्व लाडके खेळाडू, समस्त माझ्या माता भगिनींचा खरोखरच मी आदरपूर्वक ऋणी असेल. आपण या स्पर्धेला मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नाना परब. या ठिकाणी खास मुंबईवरून या पेंडूर प्रीमियर लीगसाठी उपस्थित राहिलेले ॲडव्होकेट भरत बाळकृष्ण गवंडे यांना विनंती करतोय मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सर्व खेळाडू यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. त्यांनी पूर्ण दिवस, कारण मी पण क्रिकेट खेळतो, थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे, सर्वांना माहिती आहे. लेदर क्रिकेट आहे, 20 ओव्हरच्या मॅचेस असतात. आम्ही दिवसात 1 मॅच खेळतो. इथे तुम्ही 4-4, 5-5 ओव्हरच्या पूर्ण दिवस मॅचेस खेळल्यास त्यासाठी तुमच्या स्टॅमिनासाठी एकदा जोरदार काय. राहिला प्रश्न आयोजनाबद्दल एकही शब्द मला तरी वाटत नाही काही बोलावं, म्हणजे बोट दाखवण्यासारखं की ही इथे चूक राहिली, इथे चूक राहिली. परफेक्ट आयोजन. इनफॅक्ट खरं तर ह्या आयोजनामधून मी मुंबईवरून येण्याचं कारण दुसरं एक हे पण आहे की मला आठवतं आहे आम्ही लहान होतो तेव्हा पेंडूर, म्हणजे आमचं तेव्हा पेंडूर गाव नव्हतं, भाईंना माहिती आहे, वैद्य उत्तमभाई सरपंच आमचे होते तेव्हा. मातोंडगाव होतं त्यावेळेला, मला वाटतं काही आताचे खेळाडू जन्माला पण आले नव्हते. मातोंडगाव होतं आणि त्यावेळेला आमचे भाई सरपंच होते. आणि त्यावेळेला आमच्या गावामध्ये सर्वात पहिली टेनिस टुर्नामेंट ज्यामध्ये सिंधुदुर्गातले नावाजलेले खेळाडू घेऊन आला होता तो माझा मोठा भाऊ गोविंद गवंडे. सर्वांना माहिती असेल, इथेच खाली नदीच्या पलीकडे स्पर्धा भरवली. ती पेंडूर किंवा मातोंड गावामधली सर्वात पहिली टेनिसची उच्चस्तरीय स्पर्धा होती. त्या स्पर्धेचं आयोजन पण छान होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा काही डेव्हलपमेंट झाल्या, बऱ्याचशा काही आयोजनांमध्ये बदल आले. आता आज जर बघितलं आपलं पेंडूर PPLचं जर आपण उदाहरण घेतलं तर वाखाणण्यासारखी खरोखर गोष्ट आहे. एक गोष्ट ती म्हणजे यूट्यूब लाईव्ह. शहरामध्ये पण लोक विचार करू शकत नाहीत. मला माझ्या गावाचा अभिमान आहे की आज पेंडूर गावाने यूट्यूब लाईव्ह केलेले आहे. काल मी पूर्ण सामने टी व्हीवरती बघितलेले आहेत, सर्व सामने सकाळपासून. मला जेव्हा लिंक मिळाली तेव्हापासून साधारण दुपारपासून मी संध्याकाळी 4-4:30पर्यंत मॅचेस संपेपर्यंत यूट्यूब लाईव्हवरती बघितलेले आहेत. खूप खरोखर यूट्यूब जे कॅमेरेमॅन आहेत त्यांचं पण खरोखर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिमान वाटतो की खूप छान कामगिरी त्यांनी केलेली आहे. खूप चांगलं क्लॅरिटी चांगली आहे कॅमेऱ्याची, कारण एवढ्या दुरून कॅमेरा लावून ते टिपणं आणि बॉल ज्या दिशेला जातो त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाणं आणि ते प्रॉपर व्यवस्थितपणे त्याला टिपणं हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. त्यासाठी कॅमेरामॅनसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट लीग मॅचेस किंवा आपण जे म्हणतो, मला वाटतं मागच्या वर्षी पण एक छोटीशी सूचना केली होती, माझी विनंती केली होती, सूचना म्हणण्यापेक्षा, की जर 2 टीम वाढवता आल्या तर वाढवा. कारण काय होतं की 6 टीममध्ये तुम्ही प्रत्येक टीमच्या 1-1, 2-2 मॅचेस जरी घेतले तरी पूर्ण 2 दिवस कमी पडतात, अंधार होतो. तर माझं असं एक सूचना म्हणण्यापेक्षा एक विनंती होती की जर 4-4 टीमच्या जर 2 ग्रुप बनवले तर आज जसा प्रॉब्लेम आला की 4पैकी 1 टीम क्वालिफाय झाली पण 3 टीम 2-2 मॅचेस जिंकून सेम पॉईंटवरती होते, मग कोणाला क्वालिफाय करायचं. तर मग 4-4चा जो ग्रुप असेल
तर दोन्ही ग्रुपमधून टॉपच्या 2-2 टीम्स आपल्याला घेता येतात आणि त्यामध्ये सेमीफायनल घेऊन मग फायनल घेता येते. तर अशा पद्धतीने जर करता आलं आणि जर असं जर विचार असेल PPLच्या आयोजकांचा, म्हणजे निलेश वैद्य आणि संपूर्ण टीम, तर त्यापैकी एक संघ मी घ्यायला तयार आहे. जर तुमची कोणाची हरकत नसेल आणि जर इच्छा असेल तर नक्कीच मी एक संघ त्यामध्ये घ्यायला तयार आहे. त्यासाठी जो काय खर्च येईल किंवा जे काय असेल त्यासाठी मी पूर्णपणे करायला तयार आहे. राहिला प्रश्न आता आजचीच काही घटना होती की मी मुंबईवरून येतो, कारण त्यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक तर माझ्या ह्या मातीबद्दलचं माझं प्रेम, तुमच्या लोकांचं जो आदर आहे माझ्यासाठी किंवा तो जो तुमचा आदर सत्कार तुम्ही जो करता, जो प्रेम तुम्ही देता, त्यासाठी मी परत येतो. कारण जिथे तुम्हाला आदर आहे, जिथे तुम्हाला प्रेम मिळतं, तिथे तुम्ही नक्कीच ती ओढ असते म्हणून तुम्ही येता. ह्याच्यामध्ये आजच एक उदाहरण होतं. आज एक कोणतरी म्हणाला की मी त्याला, मला वाटतं तो वर्गमित्र आहे, मला पण आठवत नाही, सॉरी, जेवताना बोलला की मी म्हटलं अरे तू ओळखलं नाहीस मला. तो बोलतो अरे आता तू मोठा झाला आहेस. ही गोष्ट कुठेतरी मला टोचली. तुमच्यासाठी मी एक क्लिअरली सांगतो, मी जरी पेशाने वकील असलो तरी जेव्हा मी इथे येतो, गावात येतो, तेव्हा तोच भरत गवंडे आहे जो लहानपणापासून इथे मातीमध्ये मोठा झालेला आहे. जेव्हा कोर्टाची बाब असेल, जेव्हा तुम्ही काहीतरी कोर्टाचं काम घेऊन येत असाल, तेव्हा मात्र मी वकील असेन. पण कोर्टाच्या बाहेर आणि जेव्हा हा खेळ आहे किंवा गावामध्ये मी असेन, तेव्हा मी तोच भरत गवंडे असणार आहे जो तुम्ही लहानपणापासून मला बघितलेला आहे. आणि मला पण तीच अपेक्षा आहे सर्वांकडून की त्याच पद्धतीचं जी वागणूक आहे मला पण द्यावी, मला पण कुठेतरी परक केल्यासारखं करू नये. माझी एवढीच विनंती आहे. खरोखर पुन्हा एकदा संपूर्ण PPL आयोजकांचं, मी निलेशला विचारणार होतो दुपारी पण मी आलो तेव्हा आताही त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर थकलेलं दिसतोय. कारण आयोजन करणं हे सोपं नाही आहे. जरी सहकारी आहेतच तुम्ही, त्यामुळे तर त्याचं कदाचित थोडंसं तो भार आहे तो कमी होतो. पण मी जर बघितलं हॅलोजन लावण्यापासून, टेबल आणण्यापासून, ग्राउंड्सवरती काय अरेंजमेंट करायचं तर ह्याचं पूर्णपणे लक्ष आहे. त्यामुळे तो थकवा जाणवतो आहे. पण त्या थकव्यामागे पण एक वेगळा जो संतुष्टी आहे, जो आनंद आहे, तो पण त्या थकव्याच्या मागे चेहऱ्यामधून झलकतो. ह्यामध्ये काहीच वाद नाही आहे. मी परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या कारकिर्दीसाठी पण. आणि जे आयोजन PPLच्या आयोजकांनी, यंगस्टार मला वाटतं PPL आयोजक जे पेंडूर प्रीमियर लीग ह्या आयोजकांनी जे आयोजन केलेलं आहे खूप उत्कृष्ट. इनफॅक्ट जेवणापासून म्हणा किंवा ज्या मॅचेस आहेत, कोणत्या प्रकारचा वाद नाही, कोणत्या प्रकारचा तंटा नाही, व्यवस्थित पार पडलेला आहे. आणि त्याचबरोबर मी सर्व खेळाडूंचं पण अभिनंदन करतो आहे की त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवून कोणत्या प्रकारचा वाद, कोणत्या प्रकारचं भांडणतंटा न करता ही स्पर्धा उत्कृष्टपणे पार पडली. आणि तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पार पडणे यशस्वीरित्या शक्य नाही आहे. त्यामुळे परत एकदा तुमचा मनपूर्वक धन्यवाद. मला इथे बोलवून जो मान सन्मान सत्कार दिलेला आहे त्याबद्दल खरोखर मनापासून मी ऋणी आहे. आणि माझ्या गावासाठी जसं तुम्हाला माझ्याबद्दल अभिमान आहे की आमच्या गावचा कोणतरी व्यक्ती आहे जो आज वकील आहे आणि चांगल्या पद्धतीने वकिलीची प्रॅक्टिस करतो, तसा मलाही माझ्या गावचा अभिमान आहे की मी ह्या मातीतला माणूस आहे, ह्या मातीतला व्यक्ती आहे. आणि त्यामुळेच त्या अभिमानापोटीच मी आज जो वेळ काढून येतो आणि आल्यानंतर पूर्ण दिवस थांबतो. कारण मला पण माझी काही ती सामाजिक जबाबदारी आहे, नैतिकता आहे असं मला वाटतं. जर मी ह्या मातीतून मोठा झालेलो आहे, ह्या मातीने मला घडवलेलं आहे, तर ह्या मातीसाठी पण मी काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी बिझी शेड्यूलमध्ये असेल का असेल ना, पण एक दिवस तरी मी ह्या मातीसाठी द्यायला पाहिजे आणि तुम्हा मुलांसाठी द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद निलेश आणि सर्व टीम, मला इथे बोलवलं आणि जो माझा आदर सत्कार केला त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद गवंडे सर. कारण मी माईक घेतो त्यामुळे मीच दिसतो, पण माझे सहकारी खूप मेहनत घेतात, त्यामुळे ती पेंडूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पार पडत आहे. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे सुशांत शिरोडकर, कारण प्रत्येक वेळी आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य करत असतात.
भविता शिरोडकर यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. उमेश सावंत यांच्या शुभ हस्ते. तसेच खास मुंबईहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपले ॲडव्होकेट भरत गौंडे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. मांजरेकर यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात द्यायचं आहे. त्यानंतर ही खेळपट्टी जी एक सीमा म्हणजे मालवणीत मेर होती आणि ती काढण्याची आम्हाला सहमती दिली आणि ते आपलं मैदान सुसज्ज झालं त्याबद्दल उदय वैद्य यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. पेंडुरगावचे उपसरपंच निलेश नाईक यांना विनंती करतोय तसेच काल आणि आज दुपारी जे जेवण बनवलं होतं कैलासवासी राजाराम वैद्य कुटुंबीय आणि सर्व महिला त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच संदीप वैद्य आणि जनार्दन वैद्य यांनी सुद्धा सहकार्य केलं त्याबद्दल जेवण करणाऱ्या महिलांसाठी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. विजय मोरजकर यांना विनंती करतोय की सन्मान चिन्ह संदीप बघा असा उदय वैद्य यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. तसेच गुणलेखनाचे दरवर्षीप्रमाणे आम्हाला सहकार्य करतात जसे केतन गावडे यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. उपसरपंच माजी उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांना विनंती करतोय या ठिकाणी सुमधुर आवाज ज्याने 2 दिवस आपल्याला ऐकवला असे डीजे मास्टर शुभम नाईक यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. गजानन वैद्य यांना विनंती करतोय की या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. त्यानंतर खरंच तुम्ही 2 दिवस ज्या कॅमेऱ्यात कैद झालात असे आमचे टेनिस क्रिकेट लाईव्हचे यूट्यूबवाले सागर लिंगायत यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. दोघे या साळसकर सर यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. त्या ठिकाणी 2 दिवस आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केलं असेच घोडेमुख केबलचे प्रोपायटर भार्गव नाईक यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. विनंती करतो भार्गव नाईक. राकेश मांजरेकर यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह प्रदान करायचंय. भार्गव नाईक यूट्यूब साठी 2 दिवस विनामूल्य वायफाय आणि या ठिकाणी पेंडूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सन 2025 पर्व 11वे आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूया.
या ठिकाणी वैयक्तिक बक्षीसमध्ये सामनावीराचे सन्मान द्यायचे आहेत. तर आई भावई संघाचा एक स्टार खेळाडू प्रफुल्ल गावडे यांना सामनावीर बक्षीस पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. साळसकर सर यांना विनंती करतोय. एलिमीटर आणि क्वालिफायर दोन सामनावीराचे सन्मान या ठिकाणी स्वीकारतील प्रदान करतील साळसकर सर. विनंती थंडा बॉटल राजाराम वैद्य पुरस्कृत. तर सामनावीराचं चषक विकास राजाराम गावडे तळवडे पुरस्कृत. दुसरा या ठिकाणी सामनावीराचा सन्मान निलेश नाईक यांना विनंती करतोय. कृपया 0827 गाडी अल्टो रस्त्यावर आहे, कृपया बाजूला करायची आहे, नम्र विनंती करतोय. त्यानंतर संदेश मोरजकर सामनावीर. या ठिकाणी स्पर्धेत जास्त धावा बनविणारा खेळाडू या ठिकाणी या पेडूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू बक्षीस पुरस्कर्ते कुमार गणेश निलेश कुंभार आणि ते बक्षीस विजेते ठरत आहेत आई भाऊ संघाचा कर्णधार रोहन वैद्य. 11 विकेट घेऊन या ठिकाणी पर्पल कॅपचा मानकरी ठरतोय. या ठिकाणी राकेश मांजरेकर यांना विनंती करतोय. आणि या ठिकाणी ऑरेंज कॅपचा मानकरी प्रफुल्ल गावडे ठरतोय आणि बक्षीस पुरस्कर्ते गणेश निलेश कुंभार. मनपूर्वक आभार. रन किती दे 241 धावांची लयलूट करतोय या ठिकाणी प्रफुल्ल गावडे. दोन उपांत्य सामन्यातील सामनावीर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये उपांत्य सामन्यातील सामनावीर मनगटी घड्याळ पुरस्कर्ते नरेंद्र सावंत आणि विजेते ठरत आहेत म्हाळसादेवी संघाचा खेळाडू अंकित परब. गवंडे सरांना विनंती करतोय या ठिकाणी मनगटी घड्याळ प्रदान करायचं आहे. बक्षीस पुरस्कर्ते नरेंद्र सावंत
उपांत्य सामन्यातील सामनावीर मनगटी घड्याळ पुरस्कर्ते नरेंद्र सावंत आणि बक्षीस विजेते ठरत आहेत प्रफुल्ल गावडे. सामनावीर एक डाव्या हाताचा घणाघाती फलंदाज संदेश मोरजकर. उमेश सावंत यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे. विकास राजाराम गावडे पुरस्कृत तर सॉफ्ट ड्रिंक बॉटल राजाराम वैद्य. तसेच मागील सामन्यातील सामनावीराचा बहुमान बाकी होता. या ठिकाणी रुद्र विदुराज संघाचा घणाघाती फलंदाज शुभम वैद्य सामनावीर चषक आणि थंडा बॉटल राजाराम वैद्य पुरस्कृत केतन यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे. मागील सामन्यातील एक सामनावीराचा बहुमान या ठिकाणी बाकी आहे. तो सामनावीराचा बहुमान पटकावत आहेत दाजी वैद्य. कृपया सन्मान सामनावीराचा चषक आणि थंडा बॉटल स्वीकारायचे आहे दाजी वैद्य. ड्रिंक पुरस्कर्ते राजाराम वैद्य. तर प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक श्रीयुत विकास गावडे तळवडे. तर सर्वोत्कृष्ट भागीदारी 82 धावांची पार्टनरशिप सजवत आहेत प्रफुल्ल आणि संदेश. 2 टी शर्ट पुरस्कर्ते कैलासवासी देवकी हिराजी वैद्य यांच्या स्मरणार्थ कुमार संदेश वैद्य पुरस्कृत. गवंडे सरांना विनंती करतो बक्षीस प्रदान करायचं आहे. षटकार रुपये 500 कैलासवासी तेजस्विनी मुळीक स्मरणार्थ सौ रुची राजेश शिरोडकर. आणि सर्वात जास्त षटकाराचा मानकरी ठरतोय माथा घडमुख संघाचा फलंदाज सागर शिरोडकर. सलग 3 चेंडूत 3 विकेट. रुपये 500 कैलासवासी तेजस्विनी मुळीक स्मरणार्थ सौ रुची राजेश शिरोडकर. आणि सलग 3 चेंडूवर 3 विकेटचा मानकरी ठरतोय महासादेवी संघाचा अंकित परब. केतन गावडे यांच्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करायचं आहे. सलग 3 विकेट 501 रुपये कैलासवासी तेजस्विनी मुळीक स्मरणार्थ सौ रुची राजेश शिरोडकर.
सलग 3 चेंडूत 3 षटकार रुपये 501 कैलासवासी राजाराम वैद्य यांच्या स्मरणार्थ श्रीयुत उत्तम राजाराम वैद्य आणि ते बक्षिसाचे मानकरी ठरतायत सागर शिरोडकर. तीन चेंडूत 3 चौकार रुपये 501 कैलासवासी राजाराम वैद्य स्मरणार्थ श्रीयुत उत्तम राजाराम वैद्य आणि ते बक्षीस जातं होम ग्राउंडवर खेळणारा खेळाडू साईनाथ गावडे. उमेश सावंत संघाचा मालक असल्या कारणाने या ठिकाणी उमेश सावंत यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे. उत्कृष्ट कर्णधार रोख रक्कम 501 व चषक पुरस्कर्ते श्रीयुत महादेव गावडे वेतोरे. नक्कीच कर्णधारशिप काय असते, किती थंड राहून या ठिकाणी सामना समोरच्याला खेळवायचा असतो ते या ठिकाणी दाखवून बक्षिसाचे दावेदार ठरले महासा गोडमुख संघाचा कर्णधार समीर वैद्य. ऍडव्होकेट भरत गावडे यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं. चषक आहे, ट्रॉफी आहे मरे कर्णधार. पंचेचाळीस वर्षावरील सर्वोत्कृष्ट खेळाडू रोख रक्कम 501 व चषक श्रीयुत हर्षद शंकर नेमन आणि ते बक्षीस जातं महामाया घोडमुख संघाचा गोलंदाज संतोष गावडे. कृपया बक्षीस स्वीकारायचे कोणी? मयुरेश शुभम वैद्य यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचंय. 45 वर्षावरील उत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू 501 व चषक श्रीयुत हर्षद शंकर नेमन आणि विजेते संतोष गावडे. युवा उद्योन्मुख खेळाडू रोख रक्कम 501 व चषक पुरस्कर्ते श्रीयुत सोनू पालव आणि ते बक्षीस जातंय फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर महासा गोडमुख संघाचा डाव्या हाताचा फलंदाज अंकित परब. चेअरमन विजय मोरजकर यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे. उत्कृष्ट झेल रोख रक्कम 501 व चषक कुमार विशाल विजय रेडकर आणि ते बक्षीस जातंय राज वैद्य. यांचे वडील उदय वैद्य यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचंय. असं उत्कृष्ट झेलचा मानकरी ठरतोय राजवैद्य उदय वैद्य यांच्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करायचं आहे. उत्कृष्ट झेल रोख रक्कम 501 व चषक बक्षीस पुरस्कर्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रक्कम 501 व चषक कुमार रुद्र उर्फ रवींद्र हृदय नेमन आणि ते बक्षिसाचा मानकरी ठरतोय महासा गोडमुख संघाचा कौस्तुभ मेस्त्री. शुभम वैद्य यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे.
उत्कृष्ट यष्टीरक्षक रोख रक्कम 500 रुपये व चषक कुमारी सौम्या नानू गावडे पुरस्कृत आणि ते बक्षीस ठरत जातंय आई भाऊ संघाचा हुकमी एक्का प्रफुल्ल गावडे। पेंडुरगावचे माजी उपसरपंच आणि आई भाऊ संघाचे संघमालक प्रमोद शिरोडकर यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम 500 रुपये व चषक कुमारी ओवी अच्युत नेमन आणि ते बक्षिसाचे मानकरी ठरतायत आई भाऊ संघाचा कर्णधार रोहन वैद्य। विनंती करतोय खुशी नेमन यांना बक्षीस प्रदान करायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम 500 रुपये व चषक कुमारी ओवी अच्युत नेमन ते हॅलो उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम 500 रुपये व चषक बक्षीस पुरस्कर्ते श्रीयुत बलराम तांडेल आणि त्या बक्षिसाचे मानकरी ठरतायत आई भाऊ संघाचा हुकमी एक्का प्रफुल्ल गावडे। विनंती करतोय शिरोडकर मॅडम यांना बक्षीस प्रदान करायचं आहे। सर्वात जास्त सामनावीर रोख रक्कम 1000 व चषक कैलासवासी विठ्ठल हरिश्चंद्र गौंडे स्मृती पित्तर्थ श्रीयुत ॲडव्होकेट भरत रुक्मिणी बाळकृष्ण गौंडे पुरस्कृत आणि त्या बक्षिसाचे मानकरी ठरतायत स्पर्धेत जास्तीत जास्त 3 सामनावीरांचा मानकरी ठरतोय आई भाऊ संघाचा फलंदाज प्रफुल्ल गावडे। स्वतः बक्षीसदाते या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती करतोय गौंडे साहेबांना की बक्षीस प्रदान करायचं आहे। शिस्तबद्ध संघ रोख रक्कम 1000 व चषक कैलासवासी विठ्ठल हरिश्चंद्र गौंडे स्मरणार्थ श्रीयुत ॲडव्होकेट भरत रुक्मिणी बाळकृष्ण कैलासवासी बाळकृष्ण गोविंद गौंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीयुत ॲडव्होकेट भरत रुक्मिणी बाळकृष्ण गौंडे पुरस्कृत बक्षीस थोड्या वेळाने प्रदान केलं जाईल। या ठिकाणी स्पर्धेतील उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर रोख रक्कम 1000 व चषक सौ सान्वी सुमन नेमन मालिकावीर कुलर कुमार पुनीत मेघश्याम वैद्य मालिकावीर 30 ग्राम चांदीचे ब्रासलेट सौ मयुरी महेश वडाचे पाटकर
सरपंच मातोंड आणि या बक्षिसाचा दावेदार ठरतोय म्हाळसा गोडमुख संघाचा सलामीवीर सागर शिरोडकर. कृपया सागर शिरोडकर या. आज तुला मालकीवराचा मान मिळतोय, पण तू आणि मी एकाच टीम मध्ये होतो, पण आपण विजय संपादन करू शकला नाही, त्याबद्दल काय बोलतो? सर्वप्रथम स्पर्धेदरम्यान सर्वांना शुभेच्छा देतोय. ही 2 दिवसाची स्पर्धा खूप सुंदररित्या इथे पार पाडली, त्याबद्दल सर्वांचे आभार. स्पर्धेदरम्यान सांगायचं तर जवळपास 3 वर्ष ते 4 वर्ष मी म्हाळसा गोडेमुख संघामध्ये खेळतोय, परंतु विजय काय माझ्या हाती लागलेला नाही. पण तरीसुद्धा या ठिकाणी 4थ्यांदा मी ह्या संघामध्ये पडलो आणि मनामध्ये एक इच्छा होती की कुठेतरी ह्या संघाला फायनलमध्ये घेऊन जायचं आहे, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि सर्व संघातील खेळाडूंनी मला खूप साथ दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद सागर शिरोडकर. अशा तुझ्या भावी वाटचालीस नक्कीच शुभेच्छा. या ठिकाणी आज समालोचक लाभलेत नाना परब यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय साळसकर सर यांना या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचंय. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ कैलासवासी बाळकृष्ण गोविंद गवंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ॲडव्होकेट भरत रुक्मिणी बाळकृष्ण गवंडे पुरस्कृत आणि त्या बक्षिसाचा सॉरी मी निलेशकडून माईक घेतला. शिस्तबद्ध संघ म्हटल्यावरती असं ज्या कोणाला कुठल्या संघाला बक्षीस मिळेल त्या बाकीच्या संघाने असं समजू नये की आमचा संघ शिस्तबद्ध नव्हता किंवा बेशिस्त होता, असं बिलकुल नाही आहे. सर्व संघ मी आता जे दुपारपासून मॅचेस पाहिलेल्या सर्वांनी शिस्तबद्धच कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये कोणतरी उजवा ठरतो, कोणतरी थोडासा वरचढ असतो, एखादा संघ ज्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडू शिस्तीमध्ये म्हणजे क्रिकेटच्या शिस्तीमध्ये राहून कामगिरी करतो. त्यामुळे कुठेतरी आपण थोडंसं कमी झालो, पण पुढच्या वेळेला आपण नक्कीच वरती येण्याचा प्रयत्न करू. हा पण प्रत्येक संघाने घेतला पाहिजे जे आज राहून गेले असतील, आणि प्रत्येक संघाने असा विचार केला पाहिजे ह्या वर्षी आम्ही शिस्तबद्ध संघ म्हणून घेतला नाही. शिस्तबद्ध संघ म्हणून ठेवण्याचं कारण एवढंच आहे की क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता यावी, एवढंच माझं उद्दिष्ट आहे. बाकी काही नाही. कोणाला एकालाच संघाला मिळणार आहे बक्षीस म्हणजे बाकीचे शिस्तबद्ध नाही आहेत तसा त्याचा अर्थ होत नाहीत, पण कोणतरी एक संघ थोडासा वरचढ होऊन जातो त्याला ते बक्षीस मिळतंय. धन्यवाद गवंडे साहेब. शिस्तबद्ध संघ या ठिकाणी ठरतोय महामाया घोडेमुख संघ. बबिता शिरोडकर यांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचंय.
विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस रजत पदक पुरस्कर्ते श्रीयुत रघुनाथ दाजी परब या ठिकाणी बक्षीस पुरस्कर्ते आणि रजत पदकाचे मानकरी ठरत आहेत म्हाळसा घोडेमुख संघ. कृपया कर्णधारांना विनंती करतोय की या ठिकाणी रजत पदक स्वीकारायचे आहेत. उमेश सावंत यांना विनंती करतोय रजत पदक प्रदान करायचे आहेत. सुवर्ण पदक कैलासवासी लहुनेमन यांच्या स्मरणार्थ श्रीयुत सतीश लहुनेमन पुरस्कृत आणि ते बक्षीस विजय संघ आई भाऊ संघ. कृपया कर्णधार रोहन वैद्य यांना विनंती करतोय या ठिकाणी सुवर्ण पदक स्वीकारायचं आहे. निलेश नाईक यांना विनंती करतोय की हे बक्षीस प्रदान करायचं आहे. सांघिक बक्षीस या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी खरंच या ठिकाणी या एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे तिथे आभार मानणं गरजेचं असतं. पण खूप आमच्यावर ज्यांनी उपकार केले त्यांचे आभार मानून ऋण फेटणार नाही, तरी पण एक आभार प्रदर्शनाचा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. ज्यांनी जेवण बनवण्यासाठी कैलासवासी राजाराम वैद्य कुटुंबीय आणि महिला तसेच संदीप वैद्य, जनार्दन वैद्य तसेच बाळा तांडेल यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार. या ठिकाणी जे समालोचक 2 दिवस आम्हाला उपलब्ध करून दिलेत ते प्रशांत शिरोडकर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेत सर्व संघ मालकांनी या स्पर्धेत आपली चांगली सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जर आमच्याकडून त्यांना काही चुकी असेल तर नक्कीच क्षमस्व करावे सर्व संघ मालकांनी. तसेच सुशांत शिरोडकर यांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, तसंच यंदा सुद्धा आम्हाला त्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच उदय वैद्य यांनी दिलखुलासने या ठिकाणी आम्हाला जे ग्राउंड कमी पडत होतं ते आम्हाला बनवण्यासाठी जी त्यांनी मान्यता दिली त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच आजचे समालोचक आणि कालचे समालोचक या ठिकाणी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत. आजचे समालोचक नाना परब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच सर्व खेळाडू, सर्व रसिक प्रेक्षक तसेच सर्व ग्रामस्थांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर खास मुंबईतून या ठिकाणी उपस्थित राहिलेले पेंडूर प्रीमियर लीगसाठी बंटी गावडे, मुरलीधर वैद्य यांचे सुद्धा मी खास करून कौतुक करतोय. तसेच या ठिकाणी स्टेज सांभाळण्याचं महत्त्वाचं काम गोपी राऊत आणि इतर त्यांचे टीम रामचंद्र वैद्य यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी यूट्यूब लाईव्हसाठी आम्हाला मनीष दळवी साहेब आणि नितीनभाई शिरोडकर साहेब हे 2 दाते भेटले, त्यामुळेच आम्ही या ठिकाणी हा मोठा यूट्यूब लाईव्हचा प्रोग्राम हाती घेऊ शकलो. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच गुणलेखनाचे काम केतन गावडे आणि काल दर्शन परब यांनी केलं होतं, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खास मुंबईहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले ॲडव्होकेट भरत गवंडे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच DJ मास्टर शुभम नाईक, यूट्यूब लाईव्हचे सागर लिंगायत रत्नागिरी आणि सर्वात महत्त्वाचे आभार म्हणजेच आपल्याला जे लाभलेले देणगीदार आणि बक्षीसदाते, यामुळेच आम्ही हा मोठा कार्यक्रम पार पाडू शकतोय. त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतोय. जर नजरचुकीने कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर नक्कीच मी क्षमस्व करतोय. आणि या ठिकाणी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आभार प्रदर्शनाचा छोटासा कार्यक्रम संपला असे जाहीर करतोय. या ठिकाणी वळूया आपण सांघिक पारितोषिक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 12,025 बक्षीस पुरस्कर्ते माननीय श्रीयुत विजय पांढरे उद्योजक, तसेच चषक
कैलासवासी विठोबा उर्फ भाऊ मुंडगेकर स्मरणार्थ श्रीयुत पांडुरंग विठोबा मुंडगेकर आणि या बक्षिसाचे मानकरी ठरत आहेत म्हाळसा गोडमुख संघ. सर्व मान्यवरांना विनंती करतोय बक्षीस प्रदान करायचं आहे. ठिकाणी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,025 व चषक माननीय श्रीयुत नितीन शिरोडकर माजी जिल्हा परिषद सदस्य पुरस्कृत आणि या महाविजेता ठरतोय पेडर प्रीमियर लीग सन 2025 पर्व 11 चा मानकरी ठरतोय आई भावई संघ. विजय संघाचे मनपूर्वक आभार. सर्व बक्षीसदात्यांना विनंती करतो बक्षीस प्रदान करायचं आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,025 व चषक बक्षीस पुरस्कर्ते माननीय नितीन शिरोडकर माजी जिल्हा परिषद सदस्य
ऐसे ही और भी